जय मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. बघा, राज्य उत्पादन शुल्कचा पेपर झालेला आहे, आन्सर की येऊन गेलेले आणि बरेच काही क्वेश्चन चुकलेले पण आहेत. तुम्ही ऑब्जेक्शन तर घ्या नक्कीच. ऑब्जेक्शन बद्दल पण आणि विथ मी तुम्हाला अंदाजित कट ऑफ सांगितला होता की जे विद्यार्थ्यांच्या मार्कनुसार किंवा मी विद्यार्थ्यांमध्ये राहतो, विद्यार्थ्यांमध्ये जातो, म्हणून ते एक अंदाज वर्तवत असतो. मग मी ते अंदाज ओबीसी ओपन काय कट ऑफ जाऊ शकतो तर तुम्हाला बोललो पण होतो रिव्ह्यूच्या वेळ जेव्हा कट ऑफ की मी मित्रांनो तुम्हाला लागल्यास तर विद्यार्थ्यांचे मार्क पण सांगेल कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहेत. मुलींचे असू द्या, मुलींचे बी कशा पद्धतीने, कारण जेणेकरून अंदाजित कट ऑफ का गरजेचं आहे, कारण की जो पुढे आपण एक्झाम देत असतो याच्याने थोडं कमीत कमी कळून तरी जातं, म्हणजे अंधारात राहत नाही. एखाद्याला असतील 60 मार्क तर बाकी मार्केट तर खूप पुढे कॉम्पिटिशन आहे, मग तो त्या एक्झाम लावून धरतो, त्याच्यामुळे तो पुढच्या पोलीस भरतीला तरी तयारी करेल. मग आपण थोडंसं मार्क तुम्हाला बघू, विद्यार्थ्यांचे मार्क कसे आहेत, म्हणजे त्याच्याने तुम्हाला कळेल पण एक्सरसाइजला मार्क कसे पडले आहेत. तरी विद्यार्थीने आहेत, तुला किती मार्क आहेत? 77.5. निगेटिव्ह करून आहेत का? हो, निगेटिव्ह करून. तेच, कारण सर्वात पहिले अजून निगेटिव्ह करून मार्किंग आहे. सर्वात पहिले 77 आहे. बघा, आता ही विद्यार्थिनी लेडीज आहे, 77 मार्क आहेत. त्यात अजून विद्यार्थ्यांमध्ये कोण आहे, दिला होता पेपर, किती मार्क आहेत? 74 वरती असते. ओके, 74 मार्क आहेत. बघा, या विद्यार्थ्याला 74 आहेत. कारण की बऱ्याच जणांचा मला कॉल आलेत किंवा मेसेज बी आले, सर एवढं तुम्ही सांगता एवढं जाणारच नाही, 60-62 स्कोर आहे. असा नाही, हा विद्यार्थ्यांना स्कोर आहे. अजून कधी कोणी दिलेला आहे पेपर, राज्य उत्पादन शुल्कचा पेपर दिलेला? लक्ष द्या. हा, किती दिले आहे? 61.5. 61. बघा, अजून किती कोण दिलं? 76 स्कोर आहे. बघा, लक्ष द्या. कास्ट कोणती दादा? ओबीसी. ओबीसी 76 स्कोर आहे. चान्सेस आहे, पण अजून मार्केटला किती दिले दादा? 62.50. ओके, 62. एकदम सत्यच मार्क आहेत मित्रांनो. इथं काही कुठलाही फेक नसणार आहे, जे ऍक्च्युअल आहे तेच आहे. कारण की असं अजिबात नाही एडिटिंग की इथं यायचं, यांना सांगून ठेवायचं मार्क तू सांग काहीतरी वेगळेच मला व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी, असं काहीच बिलकुल नाही. जे सत्य असेल तेच राहील. अजून सर बघा, आम्ही या ज्या अकॅडमीला आलेलो आहे ही कर्तव्यपद अकॅडमी आहे. सूरज बोडके सर आणि शुभम सर पण आहे, असे चालवत आहेत. यांच्याकडे आता ही विद्यार्थी टेस्ट होती पोलीस भरतीची, ही पोलीस भरती टेस्ट पण घेत असतात. आणि जे विद्यार्थी 1, 2, 3 नंबर येतात यांना थोडंसं बक्षीस पण देत असतात. कारण की बक्षीस 10 रुपयाचं असू द्या या 20 रुपयाचा असू द्या या 500 रुपयाचा असू द्या, शेवटी ते मोटिवेट करतं. हा, आपल्याकडे काहीतरी पॉवर आहे बा, मोटिवेट करतं, म्हणजे त्याला एक्झाम अभ्यास करताना थोडा अजून मोटिवेट होत असतो. हा उपक्रम चांगलाच आहे, कारण की जेणेकरून नवीन विद्यार्थ्याला मोटिवेट होण्यासाठी खूप बेस्ट आहे. त्यात अजून मित्रांमध्ये कोणी एक्सरसाइजचा पेपर दिलेला आहे का? बोल दादा, किती मार्क आहेत? 62 मार्क आहेत. निगेटिव्ह नाही केलेले अजून. निगेटिव्ह नाही केलेले, तेच आहे, कारण की निगेटिव्ह मार्किंग होती सर्वात म्हणजे. अजून 2 हा आहे, विष्णू कुटे आणि एक लक्ष्मण म्हणून, त्यांना 86 आणि 81 मार्क. बरोबर. हा, आपल्या अकॅडमीतलेच आहे. अकॅडमीतलेच आहे ते. हा, ते मित्रांनो आता त्यांना काहीच इमर्जन्सी असल्यामुळे बाहेर गेलेले ते. एकाला 86 मार्क आहेत, तुम्हाला बोललो होतो. निगेटिव्ह करून 86 आहेत आणि एकाला किती सर? 81 मार्क आहेत. बघा, या अशा पद्धतीने मार्क आहेत मित्रांनो. घाबरू नका, कारण आता येणारी पोलीस भरती पण आहे आता, जेणेकरून एक्साइजचा पेपर हा पोलीस भरतीशी रिलेटेड नाहीये. कारण की इथलं पोलीस भरतीचं जीके आणि तिथलं एक्साइजच्या जीके मध्ये खूप बदल आहे. इथलं बुद्धिमत्ता, पोलीस भरतीचं बुद्धिमत्ता आणि त्यांचं बुद्धिमत्तामध्ये खूप बदल आहे. कारण की पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी ते बुद्धिमत्ता केलेलं नसतं आणि स्कोर इथं कोणाला कमी आहे, जे पोलीस भरतीचे प्रॉपर विद्यार्थी यांना थोडा स्कोर कमी आहे. कारण की यांचा, आणि काही विद्यार्थी आहेत पोलीस भरतीमधले सिनियर, त्यांचा स्कोर आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस भरती, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, पोलीस भरती कधी येणार आहे सर, कधी येणार आहे? दादांनो, पोलीस भरती ही काढावंच लागणार आहे. जसं मी वनरक्षकाच्या बाबतीत बोलवतो ना, भरती होणारच, ग्राउंड होणारच, तुला पळावंच लागेल आणि ते होतच आहे. त्या अटल सत्य, त्या पद्धतीने पोलीस भरती होणारच. मग ते त्याच्याने विचार करू नको की आज पोलीस भरती नाही सर, काय होईल, कधी येईल माहिती नाही. पोलीस भरती निघणारच, ते होणारच. म्हणून आपलं प्रॅक्टिस, जेणेकरून कुठेही प्रॅक्टिस करत असेल, कुठल्याही अकॅडमीला प्रॅक्टिस करत असेल, मन लावून कर दादा, जेणेकरून कॉम्पिटिशन खूप तगडी आहे. सर, अजून तुमच्या कसं काय असं शेड्यूल कसं आहे तुमच्या क्लासेसचं? सर, आपली अकॅडमी नवीनच सुरू झालेली आहे, पण आम्ही नियोजनबद्ध कार्यक्रम करतोय. बरोबर. दर शनिवारी पेपर घेणार, दर शनिवारी आता ग्राउंड टेस्ट पण सुरू करणार आणि क्लासेस तर आपले रेग्युलर चालूच आहे. आणि आम्ही बघू याच्यात अजून काही सुधारणा करता येईल का. बरोबर. या प्रकारे आमचं चालू आहे. अजून आमचे सहकारी शुभम सर आहेत. सर, तुमचा कसा प्लॅन आहे? सर, आता येणारी आगामी भरती विचारात घेता पोरांकडून पुरेपूर तयारी करून, माझं स्वप्न आहे का माझ्या बॅचमध्ये जो पण पोरगा असेल प्रत्येकाच्या अंगावर वर्दी चढली पाहिजे. बरोबर. आणि एवढंच नाही तर आपण एमपीएससी ची पण बॅच चालू करतोय. सिडकोत
केवळ एकमेव अकॅडमी मी म्हणू शकतो की जी कोर एमपीएससी घेते. आमच्या विद्यार्थ्यांनी आता PSI पण होतील, बरेच विद्यार्थ्यांनी आता क्लर्कला पण रिझल्ट येतोय सर त्यांचा, आणि सरळ सेवा तलाठी भरतीला सुद्धा आमचे रिझल्ट येत आहे. तर तुमच्या वतीने मी सांगू शकतो का लवकरात लवकर ऍडमिशन सुरू करून घ्या, कारण की येणारी कंबाईन 16 जूनला आहे. 150 दिवसांची टार्गेट प्लॅन आहे. तर टॉपिक ओरिएंटेड आहे, अनकन्व्हेन्शनल वेने मी थोडी टीचिंग करतो. तोच माझा हटके पॉईंट आहे, कारण की 150 दिवसात तुम्ही सगळे पुस्तक वाचू शकत नाही सर. आणि एक्झामचं जर धरली तर बघा, मागच्या वेळेस पॅटर्न चेंज झालेला आहे. 1 तासात साधारणतः तुम्हाला 22 प्रश्न मॅथ रिझनिंगचे उरलेले जीके असेल. 22 प्रश्न जर सॉल्व्ह करायचे म्हटले सर, तर तुम्हाला निदान 30-35 मिनिटं द्यावं लागतात, अॅक्युरेसी मेंटेन करून ठेवायची असेल तर. उरलेले 25 ते मिनिटात तुम्हाला 78 प्रश्न जीके मारणे म्हणजे सर मग तुम्हाला टॉपिकवर होल्ड असणं खूप गरजेचे आहे. आणि मागच्या वेळेस जर तुम्ही 19 कट ऑफ लागला, ठीक आहे, जागा जास्त होता, पण त्याच मुलांचा रिझल्ट आला ज्यांनी मॅथ रिझनिंगला अॅक्युरेसी दिलेली सर. असं मग पोलीस भरतीवाल्यांचा स्कोर मागच्या वेळेस MPSC वाल्यांपेक्षा जास्त आला का, तर त्यांनी मॅथ रिझनिंगवर कमांड ठेवलेली होती. तर त्यावेळी आणि इव्हन मेन्सला सुद्धा 22 प्रश्न येत आहे. ग्रुप बीचा पण तुमचा 5 नोव्हेंबरचा पेपर असू द्या, 17 डिसेंबर ग्रुप सीची मेन्स असू द्या, 22 प्रश्न येत आहे. त्यावेळी पूर्ण टॉपिक ओरिएंटेड टीचिंग केली जाते सर. आणि अधिकारी घडवायचे हे स्वप्न आहे. मी स्वतः बऱ्याचशा एक्झाम क्वालिफाय केलेल्या आहे, बऱ्याचशा मेन्स दिलेल्या आहे. इव्हन आता 5 नोव्हेंबरची जी काही PSI ची मेन्स आहे ती पण क्वालिफाय होऊन तिथला पण मी स्वतः ग्राउंडला आहे. इव्हन टीचिंगसाठी आता जो काही सब रजिस्टरचा निकाल लागलेला आहे, तर शिवाली सांगळे मॅडम ज्या एनटीडी कॅटेगरी मधून महाराष्ट्रात पहिले आलेले आहे, त्या इकॉनॉमी आणि जिओग्राफी सब्जेक्टसाठी आमच्या बॅचेसला असणार आहे. ओके. त्याच्यानंतर अजून सजेस्ट सर आहे, जेवढे पण MPSC क्वालिफाय झालेले पोस्ट होल्डर ज्यांनी एक्झाम दिलेले आहे, तीच पूर्ण टीचिंग टीम असेल. सिडकोत पहिल्यांदाच एवढे एक्सपिरियन्स फॅकल्टी उतरते. आणि पोलीस भरती तर सूरज सर आहेत आणि तुम्ही आहेत सर. तेच मित्रांनो लक्ष द्या, कारण की यांचं म्हणणं बरोबर. आता ग्रुप सी एक्झाम झाली, त्याच्यात 22 क्वेश्चन होते, बरोबर, गणित बुद्धिमत्ता. ते प्रॉपर MPSCच्या विद्यार्थ्याला कव्हर झालंच नाही ते, कारण की त्यांचे गणित बुद्धिमत्ताकडे जास्त लक्ष राहत नसतं, ते जीके कडे जास्त लक्ष देतात. आणि ज्यांचा गणित बुद्धिमत्ता चांगला स्कोर आला, 22 पैकी 17-18 मार्क इथे येऊन गेले, त्याचा स्कोर वाढून गेलेला आहे पुढे. म्हणून घाबरू नका. काही अजून माहिती लागेल तर नंबर दिलेला राहील तुम्हाला, त्या नंबरवरती कॉल करा आणि इन्फॉर्मेशन विचारून घ्या मित्रांनो. आणि अजून काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. सर या टॉपिकवरती बोला, या टॉपिकवरती प्रश्न विचारा विद्यार्थ्यांना, ते नक्कीच तुमचे प्रश्न विचारेल, जेणेकरून जेवढं माझा मित्रपरिवाराला मदत होईल, बाहेर जेवढं फिरावं लागेल तरी फिरेल, जेवढी मदत होईल तेवढी करेल. कारण की आपलं चॅनल हे सत्य म्हणून ओळखलं जातं, ते सत्य म्हणून टिकून ठेवेल मी, कारण की सगळ्यात म्हणजे तुमचा विश्वास आहे, तो विश्वास तोडणार नाही मित्रांनो. म्हणून मी कधीच बोलत नाही व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण की मला एक नंतर कळालं की जेव्हा आपण चांगलं काम केलं ना, सबस्क्राईब करायची म्हणायची गरज नाही, आपोआप सबस्क्रायबर होतात, वाढतात, कारण की ते फक्त चांगलं काम केलं गेलं पाहिजे. म्हणून काय अडचण नाही, व्हिडिओ आवडला तरच सबस्क्राईब करायचं, नाही तर बिलकुल करायचं नाही. लाईक तुला वाटलं तरच करायचं, ते बी करू नको, कारण की सर्वात पहिले तुला सत्य माहिती भेटते का ते सर्वात पहिले बघ दादांनो. म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद.